सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपाली त्या इन्स्पेक्टरला पुन्हा एकदा संमोहित करण्याचा प्रयत्न करत असते. ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणत असते की रुपाली राज्याध्यक्ष निर्दोष आहे, तिला अटक करायची नाही. आणि मग तो इन्स्पेक्टरसुद्धा तिच्या डोळ्यात हरवून जाणार. इतक्यात ही गोष्ट शेखरच्या लक्षात येते आणि रुपालीने जे तन्मयसोबत केलं तेच ती इन्स्पेक्टरसोबतही करत आहे. हे कळल्यावर तो पटकन इन्स्पेक्टरच्या समोर जाऊन उभा राहतो आणि त्यामुळे रुपालीला त्याला संमोहित करता येत नाही. आणि मग शेखर त्या इन्स्पेक्टरला म्हणतो की सर, तुम्ही प्लीज माझ्यासोबत बाहेर चला, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि मग तो त्यांना घेऊन बाहेर जातो आणि मग तो त्या इन्स्पेक्टरला विनंती करत म्हणतो की तुम्ही प्लीज रुपालीला अटक करू नका. त्यावर तो इन्स्पेक्टर म्हणतो की सर, असं का बोलताय तुम्ही? मागाशी तर तुम्हीच त्यांना अटक करा असं सांगितलं होतं ना, मग आता अटक करू नका असं का बोलताय? आणि त्यावेळी शेखर म्हणतो की तुम्हाला माहिती आहे ना रुपाली कशी आहे ती, तिने मागच्या वेळीसुद्धा मी तिला मारहाण करतोय अशी तुमच्याकडे कंप्लेंट केली होती. मात्र सत्य परिस्थिती काहीतरी वेगळीच होती आणि आज जे काही घडलंय ना तो आमचा पर्सनल प्रश्न आहे. त्यावर तो इन्स्पेक्टर म्हणतो की असं पर्सनल कसं? त्या दोघींना त्यांनी बांधून ठेवलं होतं, तर त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर? त्यावर शेखर म्हणतो की हो सर, मला कळतंय, पण मी तुम्हाला गॅरंटी देतो की यापुढे माझ्या कुटुंबातील कोणालाही रुपालीमुळे त्रास होणार नाही. पुढे तो असंही म्हणतो की रुपाली हे सगळं प्रॉपर्टीसाठी करत आहे, पण जर ही गोष्ट बाहेर आली तर आमची बदनामी होईल, प्लीज तुम्ही समजून घ्या. आणि त्यामुळे तो इन्स्पेक्टर म्हणतो ठीक आहे, मी त्यांना अटक करत नाही. तर दुसरीकडे नेत्रा, इंद्राणी, तेजस आणि अद्वैत फाल्गुनी आणि केतकीला ज्यूस देत असतात आणि त्या दोघीही ज्यूस पिल्यानंतर या सगळ्यांच्याच जीवात जीव येतो. रुपाली मात्र रागातच त्यांच्याकडे बघत असते. आणि मग त्यानंतर अद्वैत नेत्राला म्हणतो की आपण पटकन या दोघींना इथून घेऊन जाऊ. मात्र फाल्गुनी आणि केतकी उठायला तयारच नसतात. तितक्यात शेखर इन्स्पेक्टरला घेऊन त्या ठिकाणी येतो. इन्स्पेक्टर रुपालीला म्हणत असतो की मी आत्ता तुम्हाला वॉर्निंग देऊन सोडून देतोय, पण जर यापुढे तुम्ही असं वागलात ना तर मला तुम्हाला अरेस्ट करावीच लागेल. आणि हे ऐकून घरातील इतरांना धक्का बसतो. अद्वैत म्हणत असतो की तुम्ही वॉर्निंग का देताय, या बाईला अरेस्ट करा. तेजसही तेच सांगत असतो. मात्र त्यावेळी शेखर त्यांना इशारा करून शांत राहायला सांगतो. आणि मग त्यानंतर इंद्राणी इन्स्पेक्टरला म्हणते की सर, या दोघी जणी रुपाली वहिनीला खूप घाबरल्या आहेत. आता तुम्हीच रुपाली वहिनीला सांगा की यांना आमच्यासोबत यायला सांग. आणि मग नाईलाजाने रुपाली केतकी आणि फाल्गुनीला सांगते की हे तुम्हाला जिथे घेऊन जातील तिथे जा, यांच्यासोबत राहा. तर नेत्रा म्हणते आणि आम्ही जे देऊ ते त्यांना खायलासुद्धा सांगा सासूबाई. आणि मग रुपालीला ते सुद्धा केतकी आणि फाल्गुनीला सांगावं लागतं. आणि मग त्यानंतर अद्वैत, नेत्रा, तेजस आणि इंद्राणी त्या दोघींना बाहेर घेऊन जातात. शेखरही इन्स्पेक्टर साहेबांचे आभार मानतो. मग ते सुद्धा तेथून निघून जातात. तर रुपाली रागातच शेखरकडे बघत असते. त्यानंतर ते सगळेजण एकत्र रूममध्ये जमतात. फाल्गुनी आणि केतकीसुद्धा जेवण करत असतात आणि त्या दोघींना जेवण करताना बघून सगळ्यांनाच आनंद होतो. आणि मग त्यानंतर नेत्रा फाल्गुनी आणि केतकीला म्हणते की तुम्ही काळजी करू नका, आता तुम्ही आमच्यासोबत आहात, तुम्हाला काही होणार नाही. मात्र त्या दोघी नेत्राला त्यांच्या अंगाला हात देखील लावू देत नाही. तर तेजस म्हणत असतो की बाबा, तुम्ही असं का केलंत? त्या इन्स्पेक्टरने त्या बाईला जर अटक केली असती तर बरं झालं असतं. अद्वैत देखील हेच म्हणत असतो. मात्र शेखर म्हणतो की मी जे काही केलंय ते विचारपूर्वक केलंय. तुम्हाला कळत नाही की हा किती गंभीर विषय आहे ते. तुम्ही एकदा शांतपणे विचार करा की जर त्या इन्स्पेक्टरने रुपालीला अटक केली असती तर काय झालं असतं ते. त्यामुळे सगळेच जण शेखरकडे बघू लागतात. तर शेखर त्यांना सांगतो की त्या दिवशी किचनमध्ये रुपाली तन्मयसोबत जे करत होती तेच आज तिने त्या इन्स्पेक्टरसोबतही केलं. त्या दिवशी तन्मय तिच्या डोळ्यांमध्ये हरवून चालला होता, पण शेवटच्या क्षणी मी मध्ये आलो म्हणून ती तन्मयला वश करू शकली नाही. आणि आज देखील ती त्या इन्स्पेक्टरला वश करण्याचा प्रयत्न करत होती आणि ते माझ्या लक्षात येताच मी मध्ये आलो, त्यामुळे तो इन्स्पेक्टर वाचला. आणि तुम्ही विचार करा की जर आज त्याने रुपालीला अटक केली असती तर काय झालं असतं. आणि त्यामुळे सगळेच जण घाबरतात. अद्वैत म्हणत असतो की तिने तर सगळ्यांनाच वश केलं असतं आणि तिला जे हवं ते करवून घेतलं असतं. तर तेजस म्हणतो की बाबा, तुम्ही जे केलं ते अगदी बरोबर केलं. नेत्रा आणि इंद्राणीला सुद्धा शेखरचं म्हणणं पटलेलं असतं.
आणि मग नेत्रा सगळ्यांना सांगते की आता काही झालं तरी या दोघींनाही आपण विरोचकाच्या ताब्यात द्यायचं नाही. पण तितक्यात रुपाली त्या ठिकाणी येते आणि ती जोरजोरात दरवाजा वाजवायला सुरुवात करते. त्यामुळे सगळेजण घाबरतात, पण कोणीही दरवाजा उघडत नाही. तर रुपाली म्हणत असते की तुम्हाला काय वाटलं या दोघीजणी तुमच्याकडे आल्या का? तर तसं नाही आहे, त्या कालसुद्धा माझ्या ताब्यात होत्या आणि आजही माझ्या ताब्यात आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर बघा. आणि मग ती मोठ्याने ओरडून सांगते की केतकी आणि फाल्गुनी, तुम्ही दोघीजणी जेवण करत आहात ना, मग आता जेवण करायचं नाही. आणि हे ऐकता क्षणी त्या दोघीजणी हातातील घास खाली ठेवतात आणि गप्प बसून राहतात. आणि मग त्यानंतर रुपाली त्यांना सांगते की जर या लोकांनी तुम्हाला बाहेर येऊ दिलं नाही तर तुम्ही एकमेकींचा गळा दाबून जीव घ्या. आणि मग त्यानंतर त्या एकमेकीचा गळा दाबायला सुरुवात करतात. सगळेजण त्या दोघींना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण काही उपयोग होत नाही. त्या दोघीजणी कोणाचंही ऐकत नाही. शेवटी तर त्यांचा जीव जाईल की काय अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे मग नेत्रा म्हणते की आपण यांना विरोचकाच्या ताब्यात देऊ, किमान या जिवंत तरी राहतील. पण तेजस काही ऐकत नसतो. मात्र सगळ्यांनाच नेत्राचं म्हणणं पडतं. त्यामुळे नेत्रा पटकन जाऊन दरवाजा उघडते. रुपाली आतमध्ये येते आणि मग ती हसतच सांगते की सोडा एकमेकींना. आणि त्यामुळे केतकी आणि फाल्गुनी शांत होतात. ते एकमेकींचा गळा सोडतात आणि मग रुपाली त्यांना तेथून घेऊन निघून जाते. तर सगळेच जण हतबल होतात. त्यानंतर रुपाली त्या दोघींना सांगते की आता तुम्ही पोटभर जेवलात ना, मग आराम करा. आणि मग त्या दोघीजणी लगेच बेडवर जाऊन झोपतात. तर रुपाली त्यांचे पाय बांधून टाकते आणि मग थोड्याच वेळात ती त्यांना पुन्हा उठवते आणि त्यांना एकत्र चालण्याची प्रॅक्टिस करायला सांगते. तर दुसरीकडे शेखर नेत्रा, इंद्राणी आणि अद्वैतला सांगत असतो की रुपाली सगळ्यांना वश फक्त तिच्या डोळ्यांच्या साह्याने करत आहे आणि हे मी स्वतः बघितलंय. मात्र नेत्रा म्हणते की फक्त डोळ्यांच्या साह्याने एखाद्याला ती कसं काय वश करत असेल, नक्कीच या पाठीमागे दुसरीही एखादी गोष्ट असेल. त्यावर इंद्राणी विचारते की दुसरं काय असणार नेत्रा? म्हणजे जर मला एखाद्याच्या मनातील ऐकायचं असेल तर मी जशी मुद्रा करते तसं काही रुपाली करत असेल का? त्यावर शेखर म्हणतो की नाही, ती तसं काही करत नाही. मी स्वतः बघितलंय, ती फक्त तिच्या डोळ्यांच्या साह्याने एखाद्याला वश करते आणि तो ठराविक कालावधी असतो. जर आपल्याला त्या व्यक्तीला वाचवायचं असेल तर त्या ठराविक कालावधीमध्येच आपल्याला काहीतरी करावं लागतं. आणि मी तन्मय आणि त्या इन्स्पेक्टरच्या बाबतीतही हेच केलं. मग त्यानंतर ते सगळेच जण पुढे काय करायचं याचा विचार करत असतात. तर दुसरीकडे रुपालीचा असा विचार असतो की आता शेखरलाच तिच्या जाळ्यात ओढावं, त्याला वश करावं. तर दुसरीकडे शेखर या तिघांना सांगत असतो की आता आपण रुपालीला तिच्या जाळ्यात अडकवायला हवं आणि मग त्यानंतर ते रुपालीला चक्रव्यूहात कसं अडकवता येईल याचा प्लॅन करतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.